नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता आपण एक विक्षिप्त ग्रह बघूया ज्याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये भीती असते, थोडंसं कुतूहल असतं, इंटरेस्ट पण असतो आणि अट्रॅक्शन पण असतो. कारण आताचं कलियुग हे राहूचं युग आहे. हा राहू प्रथम स्थानामध्ये असेल तर माणूस अतिशय आधाशी असतो, ऑब्सेसिव्ह असतो. कारण राहू हा ऑब्सेसिव्ह ग्रह आहे. त्याला सगळ्या आयुष्यामध्ये सगळ्याही गोष्टींमध्ये प्रचंड महत्त्वाकांक्षा आहे. धनस्थानामधला राहू असेल तर तो वडिलोपार्जित इस्टेटी संबंधी, जर हा शुभ राहू असेल म्हणजे बुध शुक्र शनीच्या राशीत असेल तर ती इस्टेट मिळते. आणि जे शिक्षण 2-2.5 वर्षाच्या मुलांचं असतं, राहू हा बदलाचा कारक आहे, तर त्यांची शाळा पण तेवढ्यातल्या तेवढ्यात बदलली असं होतं. धनस्थानामधला राहू हा वडिलांचं सुख देतो. तृतीयामधला राहू हा महापराक्रमी राहू आहे. कारण राहू हा पापग्रह आहे आणि तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे. इथे असणारा राहू हा अनेक प्रकारे खूप महत्त्वाकांक्षी, कारण हे वायुतत्वाच्या राशीचं स्थान आहे कामत्रिकोणातलं, त्यामुळे अनेक गोष्टींमध्ये नवीन गोष्टी शिकायच्या आणि आपल्या महत्त्वाकांक्षांसाठी तो काम करणार आहे. चतुर्थामधला राहू हा आईला लॉंग लाईफ देतो, पण स्वतःच्या मालकीचं घर मात्र बांधताना स्वतःचं नाव आधी घालू नका. पंचम स्थानामधला जो राहू आहे हा शिक्षणामध्ये संशोधनात्मक बुद्धिमत्ता देतो. हा एंटरटेनमेंटच्या क्षेत्रामध्ये खूप चांगला आहे. षष्ठ स्थानामधला राहू अचानक कर्ज फेडतो, अचानक कर्ज देतो. पण कधीकधी जर हा राहू चांगला नसेल तर आरोग्याच्या बाबतीत चुकीचं निदान होणं असं दिसतं. सप्तमातला राहू हा सवंग प्रसिद्धीचा कारक आहे आणि इथे सप्तम स्थानामध्ये कदाचित धर्मबाह्य जोडीदार मिळू शकतो. अष्टम स्थानामधला राहू हा ज्या ग्रहाबरोबर आहे तो ग्रह जर पापग्रह असेल तर अनैसर्गिक वासना, शनी राहू मंगळ एकत्र अष्टमात अनैसर्गिक वासना दाखवतात. हा मारकाचं काम करतो. भाग्यस्थानामधला राहू हा परदेश प्रवास देतो. अनेक ज्या राशीमध्ये असतो त्याचा स्वामी मी असं त्याचं म्हणणं असतं. त्याच्यामुळे भाग्यस्थानामधला राहू हा जर राजयोगी झाला म्हणजे याच्यावर केंद्राधिपतींची दृष्टी पडली तर हा परदेशी शिक्षणामध्ये उत्तम काम करतो, संशोधनात्मक काम करतो. दशमामधला राहू हा कर्मस्थानामध्ये अचानक बदल करतो. या राहूचा डिस्पॉझिटर जर याच्या दृष्टीत आला तर ह्याच्यामध्ये माणसाच्या नोकरीधंद्यामध्ये वारंवार बदल होतात. कारण राहू हा सतत बदलणारा ग्रह, बदल करणारा ग्रह आहे. एकादशामध्ये राहू हा महत्त्वाकांक्षा प्रचंड दाखवतो आणि द्वादशामध्ये ज्यांचा आत्माकारक राहू असेल आणि द्वादशामध्ये असेल तर यांना राहूच्या महादशेमध्ये अतिशय उत्तम आध्यात्मिक प्रगती करणार आहे. म्हणजे काय कळतं आहे आपल्याला राहूवरून की राहू हा म्लेंछ जातीचा राक्षस ग्रह आहे, पण तो संपूर्ण वाईट नाही. माणसाची कुंडली ही अर्धी प्रपंच अर्धी परमार्थ आहे. प्रपंचासाठी राहू हा ऑब्सेसिव्ह आहे, परमार्थासाठी राहू हा ज्ञानातून स्वतःची प्रगती करणार आहे. त्याच्यामुळे राहू हा वाईट आहे का? नाही. उत्तम आहे का? तरीही नाही. कुंडलीमध्ये तो कुठल्या राशीत आहे, त्याचा डिस्पॉझिटर कसा आहे, त्याच्यावर दृष्टी कोणाची आहेत, हे सगळं महत्त्वाचं असतं. अर्थात कुठलाही ग्रह कुठे आहे तेवढ्यानी थोडंच सगळं समजतं. सगळी कुंडली बघायलाच पाहिजे. पण मी जसं कायम सांगते, कुंडली हा पांगुळगाडा करू नका. कुंडली बघितल्याशिवाय करायचं नाही असं रोजचं काहीही नाही. महत्त्वाच्या कामाला निघाला असाल तर त्या ग्रहांचं कारकत्वाप्रमाणे काय बळ आहे हे बघा गोचरीनी. पण मुळात तुमचा चंद्र उत्तम असेल, लग्नेश उत्तम असेल तर आयुष्यामध्ये अडचणी येत नाहीत. आणि एक महत्त्वाचं तत्त्व आहे सृष्टीचं, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रह गोचरीने हलणार आहे, तो काही कायमचा तिथे येऊन राहिलेला नाही. म्हणजे आयुष्यामध्ये चांगले वाईट दिवस एकापुढे एक येतच राहणार. चांगले दिवस आले त्याचं सुख मानण्यासाठी आधी दुःखाची चव पाहिलेली असेल तरच कळणार ना ते. त्यामुळे आयुष्य हे अशा घटनांनी भरलेलं आहे आणि राहू हे परिणाम नेहमीच वास्तविकपणे दाखवतो. राहू हा आभासी ग्रह आहे, पण तो वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आहे, भविष्यकाळाकडे नेणारा तो ग्रह आहे. म्हणूनच तर त्याच्या आणि गुरुच्या दृष्टी सारख्या आहेत नाही का. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या नवीन वेगळ्या एपिसोडसाठी वाट पहा. तोपर्यंत बाय बाय.